तर उद्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल असं पणन मंत्री म्हणत आहेत। दरम्यान राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत सध्या याच प्रश्नी बोलण्यासाठी। शेट्टी साहेब, जे सरकार म्हणत होतं की शेवटच्या दाण्यापर्यंत आम्ही तूर खरेदी करू, ते सरकारनं आता कुठेतरी हात वर केल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी आता आक्रमकपणे रस्त्यावर उतरायचं ठरवलेलं आहे आणि एबीपी माझाच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आवाहन करेन की अजिबात व्यापाऱ्यांना तूर विकू नका। हे संगनमतानं तुरीचे भाव पाडून शेतकऱ्यांना लुटण्याच्या मार्गावर आहेत, परंतु सरकार तूर कशी खरेदी करत नाही ते आम्ही बघतो। सरकारला शेतकऱ्याची तूर खरेदी करावीच लागेल। आता नापेडचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि व्यापारी यांच्या संगनमतानं आतापर्यंत शेतकऱ्याला मनस्ताप झालेला आहे। एका बाजूला शेतकऱ्याला रांगेत उभं राहावं लागतं, परंतु व्यापाऱ्याची तूर मात्र मागच्या दरानं मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी होते। माझी अशी मागणी आहे की आतापर्यंत जी काही तूर खरेदी केली 35 लाख टनापर्यंत खरेदी केली म्हणतात, ती नेमकी कोणाची झाली, किती शेतकऱ्यांची खरेदी झाली आणि व्यापाऱ्यांची किती झाली हे तपासलं तर याच्यातले सगळे घोटाळे बाहेर येतील। एका बाजूला नापेड तूर खरेदी करतोय 5,050 रुपयानं आणि दुसऱ्या बाजूला नापेड तूर ऑप्शन करायला लागलंय की 4,042 रुपयांना विकायला लागलंय आणि तीच तूर फिरून पुन्हा बाजारामध्ये पुन्हा शेतकऱ्यांच्या नावानं वेगळ्या नावानं यायला आहे आणि याच्यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे। प्रचंड पैसा खाण्याचे उद्योग झालेले आहेत आणि शेतकरी बिचारा उन्हातानामध्ये रांगेत उभा राहिला आहे। या सगळ्याची समोर चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। नक्कीच। मुख्यमंत्री आज केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा भेटले या सगळ्या संदर्भात, परंतु ठोस कोणतंच आश्वासन मुख्यमंत्र्यांकडूनही देण्यात आलेलं नाहीये। आयात शुल्क वाढवलं जावं अशी सूचना केली। आयात शुल्क वाढवून काही फरक पडू शकेल? आयात शुल्क वाढवायची मागणी केली योग्यच आहे, कारण बाहेरून आता या परिस्थितीमध्ये बाहेरून तूर येता कामा नये। पण एक लक्षात ठेवा, अजूनही जी तूर सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे आणि वर्षभराची एकूण मागणी लक्षात घेतली तर ही आपल्या गरजेपेक्षा जास्त तूर नाही आहे, पण एकाच वेळी सगळी तूर बाजारात आल्यामुळं आणि त्याचबरोबर हे व्यापारी आणि नापेडच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमत केल्यामुळं हे दर पडलेले आहेत, परंतु याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे। नक्कीच त्याची चौकशी व्हायला पाहिजे असं आपण म्हणताय। अजून एक पर्याय शेतकऱ्यांना दिलेला आहे सरकारनं, तो म्हणजे धान्य तारण योजनेचा। हे परवडेल का शेतकऱ्यांना आणि हे कितपत प्रॅक्टिकल आहे? नाही, धान्य तारण योजनेमध्ये शेतकऱ्यांची तूर कमी प्रमाणात असेल तर ते परवडत नाही, परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा याचा फायदा असा घ्यावा। पण सरकारनं त्या धान्य तारण योजनेमध्ये तूर ठेवल्यानंतर त्यात कर्जावरचं जे व्याज होतं ते व्याज आणि गोडाऊनचं भाडं हे सरकारनं स्वतःची तयारी दाखवावी, शेतकरी ठेवतील तिथं। ठीक आहे। आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे? म्हणजे आता उद्या खरं तर कॅबिनेटची बैठक आहे, दिलासा मिळेल असं सरकार म्हणतंय। शेतकऱ्याच्या घरातला तुरीचा शेवटचा दाना संपेपर्यंत सरकारनं खरेदी केलंच पाहिजे। आतापर्यंत जे चुकीच्या पद्धतीने खरेदी झाली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि हळूहळू आता आम्ही पुरावे गोळा करतोय की व्यापाऱ्यांची तूर कशी खरेदी केली आहे ती हळूहळू बाहेर काढू आम्ही आता। शेट्टी साहेब, खूप खूप धन्यवाद। या प्रश्नावरती आपण सविस्तर भाष्य केलं त्याबद्दल।